मित्रहो नमस्कार. काही महत्त्वाच्या घटनांच्या मधले धागे दोरे जुळत येतात का हे जरा आपल्याला तपासून बघायचं आहे. मी जे आज तुमच्या समोर मांडतोय त्या सगळ्या घटनांचा संदर्भ एकमेकाशी जोडून कोणत्या निष्कर्षापर्यंत येतंय का हे जरा बघूया. घटना जुन्या नव्या अशा सगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि या सगळ्या घटनांचा आपसात काही संबंध आहे का. पहिला डॉट तुमच्या समोर ठेवतोय तो म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता महाराष्ट्रातलं सरकार जूनमध्ये पडणार अशी भविष्यवाणी व्यक्त केली आहे. नारायण राणे यांनी याआधी देखील अशा स्वरूपाची भविष्यवाणी केली होती पण ती खरी घडली नाही. पण आता परत त्यांनी जूनचा मुहूर्त दिलाय. जूनच का हा प्रश्न माझ्या समोर उपस्थित होतोय. घटना दुसरी जुनी आहे. गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर जे भाजपचे प्रमुख नेते होते, पर्रीकरांच्या मुलाला म्हणजे उत्पल पर्रीकरला भाजप तिकीट देणार नाही असं होणारच नाही. उलट महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात जाऊन असं विधान केलं की पर्रीकरांची लिगसी कोणाची असेल तर ती भाजपची आहे, अन्य कोणाची होऊ शकत नाही. पर्रीकराचा मुलगा म्हणून उत्पलला त्याच ठिकाणी तिकीट मिळावं असं घडणार नाही असं थेट देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. बाबू मांजरात सारख्या माणसाला तिथे पणजीतून तिकीट देऊन निवडून आणण्याचं भाजपानं अट्टहासानं ठरवलेलं होतं. असं का केलं या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच हवंय. मुद्दा तिसरा, अहमद पटेल जे काँग्रेसचे सर्वात शक्तिशाली नेते होते, वाटत नव्हते पण शक्तिशाली होते. कारण गांधी घराण्याच्या जवळपास कोण असेल, अगदी जवळचं कोण असेल तर ते फक्त अहमद पटेल होते. अहमद पटेल यांच्यानंतर त्यांच्या मुलाला काहीतरी सन्मानाचं स्थान काँग्रेस पक्ष देईल अशी त्या मुलाची अपेक्षा होती म्हणे. पण काँग्रेसनं अहमद पटेलांच्या मुलांना फाट्यावर मारलं. जसं भाजपनं उत्पल पर्रीकरला टाळायचं ठरवलं तसं अहमद पटेलच्या मुलाला काँग्रेसनं आपलंसं करण्याचा प्रयत्नच केला नाही. असं का झालं असेल. काँग्रेसनंही अशा स्वरूपाची कृती का केली असेल. आता मुद्दा पुढचा. खरं तर हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय. पुढचा मुद्दाही आता वेगळाच आहे. म्हणजे नारायण राणे दिल्लीतला सांगितला, उत्पल पर्रीकर गोव्याचा सांगितला, अहमद पटेलांचा मुलगा गुजरातचा सांगितला. आता मुद्दा चौथा. काँग्रेसचे एक नेते मल्लिकार्जुन खरगे जे कर्नाटकातले आहेत त्यांची एका प्रकरणामध्ये ईडीनं चौकशी केली आहे. आता खरं तर हेरॉल्डच्या मुद्द्यावर खरगेंची चौकशी करावी असं काहीच नव्हतं, पण तरीही खरगेंची चौकशी झाली आहे. कारण हेरॉल्डच्या मुद्द्यात नावच वेगळी आहेत, 3-4 नावं वेगळीच आहेत. म्हणजे ते सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा ही अशीच सगळी नावं तुम्हाला सापडतील. यात खरगे आले कुठून हाही प्रश्न पडेल. पण खरगेंची चौकशी चाली आहे. आणखी एक मुद्दा याच्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये संजय राऊत भलतेच आक्रमक झालेत. म्हणजे वाटेल तसे आरोप करत ते सुटले आहेत. पुरावे आहेत की नाहीत याचा विचारही ते करत नाही आहेत. पण किरीट सोमय्या किंवा अन्य भाजप नेत्यांवरती ते बेछूट आरोप करत सुटलेले आहेत. एवढंच काय तर संजय राऊत अगदी न्यायालयावर देखील आरोप करत सुटलेले आहेत. खरं तर संजय राऊतांचं हे आरोप करणं शिवसेनेसाठी अडचणीचं ठरणार आहे. अधिरमण झाले अशी राऊतांची अवस्था का झाली आहे हा प्रश्न माझ्या समोर पडतो, तसं आपल्या समोरही पडला असेल. राऊतांनी ज्या ज्या गोष्टी समोर आणल्या त्या विषयामध्ये शिवसेनाच अडचणीत आली आहे. पाटणकरांचा मुद्दा मांडला, पाटणकरांची संपत्ती जप्त झाली. रश्मी ठाकरेंच्या बंगल्याचा मुद्दा मांडला, त्यात रश्मी ठाकरे अडचणीत आल्या. राऊत जे मुद्दे मांडतील ते शिवसेनेला अडचणीचे, खास करून ठाकरे परिवाराला ठरतील असे मुद्दे मांडून अधीर का झालेत हाही प्रश्न आपल्या समोर पडतो. आता या 4-5 मुद्द्यांचा विचार केला म्हणजे हे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक या सगळ्या राज्यांना असं जोडणारे वेगवेगळे मुद्दे मी का मांडतोय. याचं काही इंटरलिंकिंग आहे का. दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र काही एकमेकात संबंध आहेत का.
हे तपासलं पाहिजे. असं दिसतंय की या सगळ्या विषयाचे एकमेकात काहीतरी संबंध आहेत. हा झाला आपल्या व्हिडिओचा पूर्वार्ध. आता आपण उत्तरार्धाकडे जाऊया. म्हणजे मग हे डॉट्स जोडता येतील की नाही याचा तुम्ही विचार करायचा आहे. देशामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या घडल्या. एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे नोटाबंदी. नोटाबंदीच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांचा 1500च्या नोटांमधला चलनाला बदलून घ्यावं लागलं. कित्येकांना ते वेगवेगळ्या कंपन्यातून फिरवून घ्यावे लागले. नोटाबंदीच्या आधी राजकारण्यांची संपत्ती ही विविध घोटाळ्यातून रोख रकमेत जी ठेवलेली होती ती देखील बदलून घ्यावी लागली. अर्थात काही रक्कम वाईट झाली, काही रकमेतल्या कंपन्यांच्या मधून ते फिरवण्यात आले. पुढे हे कंपन्यांच्या मधून कसे फिरवले, म्हणजे काळा पैसा, ब्लॅक मनी व्हाईट कसा केला, मधल्या काळात कोणत्या मशीनमध्ये घालून तो धुतला, याचे सगळे फुटप्रिंट्स तयार झाले. म्हणजे यांनी त्या कंपनीत पाठवला, त्यांनी त्या कंपनीत पाठवला, यांनी ही कंपनी विकत घेतली, या शेअरची रक्कम वाढली, त्या शेअरची रक्कम कमी झाली. हे सगळं आपण वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. म्हणजे लाल बाजार पासून ते बेंगलोरच्या कंपन्या, कोलकात्याच्या कंपन्या, दिल्लीच्या कंपन्या, मग पैसे कसे फिरून आले हे सगळं आपण बघितलंय. या नोटाबंदीच्या काळामध्ये काही रोख स्वरूपाची रक्कम जी 2000 रुपयांच्या नोटांमध्ये कन्वर्ट करून घेतलेली होती. आता ही कथा एक वेगळी आहे. ही कन्वर्ट करून घेतलेली रक्कम गुजरात मधल्या एका मोठ्या माणसाच्या हातात होती. आता गुजरात मधल्या एका मोठ्या माणसाच्या हातातली ही रक्कम बदलून घेऊन 500च्या नोटांमध्ये करून एकतर किंवा ती वेगवेगळ्या विषयातून फिरवून तिला परत गुजरातच्या माणसाला आपल्या आकांक्षा पर्यंत ती पोचवायची होती. सोपं म्हणजे एका गुजरातच्या माणसाकडं करोडो रुपयांची रक्कम होती जी त्याला वाईट करून घ्यायची होती अथवा चलनातला बदल करून घ्यायची होती. 2000 रुपयांच्या मधून ती 500, 100च्या नोटांमध्ये कन्वर्ट करायची होती. अधिक तिला वाईट करून घ्यायचं होतं आणि मग त्याला वापरात काढायचं होतं. वापरात कुठे काढायचं होतं तर नुकत्याच येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रपोगंडा करण्यासाठी, विषय वाढविण्यासाठी, चर्चा वाढविण्यासाठी, प्रचार प्रसार करण्यासाठी या पैशांची आवश्यकता होती. आता याची जबाबदारी कर्नाटकातल्या एका माणसावर देण्यात आली होती, करून घेणे आणि पुढे पाठवणे. पण पैसा जो वाईट होणार होता तो गोव्यातल्या एका व्यक्तीकडून होणार होता आणि मग त्या गोव्यातल्या व्यक्तीच्याकडे हवालाच्या मार्फत पैसे पाठविण्यात आले. असं म्हणतात की इनोवा कार भरभरून पैसे या गोव्यातल्या व्यक्तीच्या स्वाधीन झाले. हवाला रॅकेटचा एक साधा नियम आहे आणि तो नियम असा आहे की ज्याच्याकडे चिठ्ठी त्याला पैसे. आता गुजरात मधल्या ज्या व्यक्तींनी पैसे पाठवले होते गोव्यामधल्या व्यक्तीच्याकडे आणि त्याच्याकडून कर्नाटक मधला एक व्यक्ती घेऊन पैशाची व्यवस्था करणार होता, त्यात मूळ देणारा गुजरातचा व्यक्ती वर निघून गेला. आता गुजरातच्या व्यक्तीची चिठ्ठी म्हणजे त्या तिजोरीची चावी आली त्याच्या मुलाच्या हातात आणि बाकी कोणालाही गोव्याच्या व्यक्तींनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी बाकी कोणालाही पैसे द्यायला नकार दिला. अब बात यहां आके रुक गई. आता यातून वे आउट तर काढला पाहिजे. मग वे आउट काय काढायचा तर वे आउट असा ठरला की त्या ज्याच्याकडे पैसे आलेत त्याला गोव्याचं प्रमुख केलं जावं, CM. आणि हे प्रमुख त्या व्यवस्थेचं केलं गेलं की मग आपोआप तो माणूस आपले पैसे परत करेल. तुम्हाला आठवत असेल तर गोव्याच्या निवडणुकीच्या वेळेला सरकार आम्हीच बनवू असं गोव्याशी संबंध नसलेले लोक
महाराष्ट्रात बोलत होते. सरकार आमचंच येईल, विधानं काढून बघा. जे व्यक्ती आता बेछूट आरोप करतायत ते महाराष्ट्रामध्ये बसून सरकार गोव्यात आमचंच असा दावा करत होते. आता हे कोणत्या जोरावर करत होते हे देखील जरा समजून घ्या. गोव्यात सरकार येईल असा दावा करणारी मंडळी त्या व्यक्तीच्याकडून पैसे परत येतील त्यालाच प्रमुख केलं जाईल अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये होती. पण घडलं भलतंच. भाजप स्पष्ट बहुमताकडे गेला आणि भाजपनं प्रमोद सावंतांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबत काही लोकांना महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. गोव्यातल्या या व्यवस्थेत भारतीय जनता पक्षाने राजनाथ सिंगांच्या ऐवजी अमित शहांना पाठवून तिथली व्यवस्था लावून घेतली. मोठी गंमत आहे. आता ज्या व्यक्तीकडं गुजरातच्या माणसानं पैसे दिलेले होते गोव्याच्या, त्या व्यक्तींनी या सरकार बदलाच्या प्रक्रियेत सहभाग घ्यायला नकार दिला आणि तो आहे त्या ठिकाणी राहिला. नुसता हाच नकार नाही तर पैशाचे व्यवहार देखील कोण, कुठे, कधी अशा स्वरूपाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता अडचण झाली ती कर्नाटकातल्या माणसाची. कारण त्याला गोव्यातून पैसे उचलून वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकीमध्ये वापरायचे होते. ते जमलं नाही, ते झालं नाही. मग ही सुपारी महाराष्ट्रातल्या माणसाला देण्यात आली आणि त्याला सांगण्यात आलं की बाबा तू गोव्यातल्या माणसाकडूनचे पैसे पण काढून देशील आणि त्यासोबत महाराष्ट्रातीलही काही व्यवहार नीट करून देशील. आता हा महाराष्ट्रातला उतावीळ माणसानं कमिटमेंट देऊन टाकली. यस, आय विल डू. झालं काहीच नाही. आता महाराष्ट्रामध्ये त्या माणसाला एक अल्टिमेटम दिला गेलाय की जून महिन्यापर्यंत ही व्यवस्था झाली नाही तर तुझी, तुझ्या नेत्याची, तुझ्या पक्षाची, तुझ्या सरकारची अडचण होईल. याचा अर्थ स्पष्ट आहे की जून महिन्यात त्या व्यवहारामुळं महाराष्ट्रातलं सरकार अडचणीत येऊ शकतं. आता तुम्ही पूर्वार्धात सांगितलेल्या घटनांचे डॉट उगाचच इकडं जोडत बसून याचा अंदाज बांधू शकता. नारायण राणे तसं का म्हणाले याचाही तुम्हाला अंदाज लागेल. भाजपनं पर्रीकरच्या मुलाला टाळून बाबू मोन्सरात सारख्या व्यक्तीला तिकीट का दिलं गोव्यात याचाही तुम्हाला अंदाज लागेल. गुजरातमध्ये काँग्रेसनं अहमद पटेल यांच्या मुलाकडं दुर्लक्ष करायला का सुरुवात केली आहे, त्याच्याकडं कुठली चावी आहे का, तो धमकी का देतोय हे देखील तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रातल्या उतावीळ माणसाविषयी बोलण्याची आपल्या मनात काहीही इच्छा नाही अथवा त्याचं नाव घोषित करण्याची अजिबात इच्छा नाही. ते समजून घेण्याइतके तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हाला कळून जाईल. अंदाज लावा. मार्च संपला, एप्रिल संपत आलाय, मे आणि जून 2 महिने उरलेत. मी बडबड केलेली वृथा आहे. वाफ गेली तोंडाची की खरंच काही घडतंय हे लवकरच लक्षात येईल. नमस्कार.